नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्सबद्दल शिकलेलो आहे. त्यांच्या स्टँडर्ड फॉर्मबद्दलही शिकलेलो आहे. इंडेक्स फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म यामध्ये हे पॉलिनॉमियल आपण लिहिलेले आहे. डिग्री बघितलेली आहे. आता त्या सर्वांवर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करायचा आहे. बघा क्वेश्चन 1. State whether the given algebraic expressions are polynomials justify. आपल्याला रिझन द्यायचं आहे की ते का पॉलिनॉमियल्स आहेत. फर्स्ट बघा y + 1/y. आता इथे आपल्याला पॉलिनॉमियल म्हटलं की त्यांचं पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे, इंडेक्स हा पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. पण इथे नाही. फर्स्ट yचा आहे 1, पण सेकंड 1/yचा वायचा इंडेक्स आहे -1 आणि त्याच्यामुळे हे पॉलिनॉमियल नसणार. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज इंडेक्स ऑफ y इन 1/y इज -1. दिस इज द रिझन. सेकंड 2 - 5√x. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. व्हाय? बिकॉज इंडेक्स ऑफ x इन द टर्म 5√x is 1/2. √x म्हणजे x⁴ 1/2. हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, पण अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स मस्ट बी होल नंबर्स अँड होल नंबर्स आर नेव्हर निगेटिव्ह. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये कोणत्याही टर्मच्या व्हेरिएबलचे पॉवर्स निगेटिव्ह नको, फ्रॅक्शनही नको. आपल्याला पाहिजे फक्त पॉझिटिव्ह होल नंबर्स. थर्ड x² + 7x + 9. आता हे सहजच ओळखायला येतं. इट इज पॉलिनॉमियल बिकॉज द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटिजर. फोर्थ 2m⁻² + 7m - 5. It is not a polynomial because index of m in the term 2m⁻² is -2. Positive नाही. Then fifth only 10. It is a constant polynomial. Polynomial आहे पण कॉन्स्टंट आहे, कारण इथे व्हेरिएबल नाही आणि व्हेरिएबल जर घेतला तर त्याचा इंडेक्स हा 0 असतो, त्याच्यामुळे ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. क्वेश्चन नंबर 2. राईट द कोएफिशियंट ऑफ m³ इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. आपल्याला कोएफिशियंट लिहायचं आहे. फर्स्ट m³ कोएफिशियंट इज 1. द नंबर which is in multiplication with m³ is 1, therefore coefficient is 1. -3/2 + m -√3m³. आता इथे पॉलिनॉमियल आहे ही, आणि या पॉलिनॉमियलमध्ये कोएफिशियंट ऑफ m³ इज -√3. निगेटिव्ह जे साईन आहे ते सुद्धा सोबत घ्यायचं आहे, नुसतं √3 लिहून चालणार नाही. निगेटिव्ह √3. देन नेक्स्ट पॉलिनॉमियल -2/3m³ -5m² + 7m -1. इथे कोएफिशियंट ऑफ m³ आहे -2/3. तर आपण लिहिलेलं आहे कोएफिशियंट ऑफ m³ = -2/3. त्यानंतर क्वेश्चन 3. राईट द पॉलिनॉमियल इन x यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला पॉलिनॉमियल x हे व्हेरिएबल यूज करून लिहायची आहे. नंबर 1 मोनोमियल विथ डिग्री 7. आता ही डिग्री 7 म्हणजे r⁻⁷. तर आपल्याला लिहिता येईल x हे आपण व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि x⁻⁷ ही आहे काय? ही आहे पॉलिनॉमियल, मोनोमियलच म्हणा. नंबर 2 बायनॉमियल विथ डिग्री 35. बायनॉमियल विथ डिग्री 35. आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर 35 लिहायचं आहे. तुम्ही
कोएफिशियंट कोणतीही यूज करू शकता. मी ही घेतलेली आहे 7x⁻35 -6. ही बायनॉमियल, कारण इथे ओन्ली 2 टर्म्स आहेत. ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. बघा कोणती घेतली मी, x⁻8 + 2x³ + 5. तुम्ही 5x⁸ + 9x + 2 असंही लिहू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या मताने कोणतीही पॉलिनॉमियल लिहू शकता. फक्त डिग्री किती पाहिजे, 8 पाहिजे. इथे डिग्री पाहिजे 35, इथे डिग्री पाहिजे 7. इथे मोनोमियल, इथे बायनॉमियल हवी होती आणि आपल्याला ट्रायनॉमियल म्हणून 3 टर्म्स इथे आलेले आहेत. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 4, राईट द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. आता इथे पॉलिनॉमियल दिलेले आहेत, त्यांच्या डिग्रीज आपल्याला लिहायच्या आहे. बघा फर्स्ट प्रॉब्लेम, √5. √5 सोबत व्हेरिएबल नाही आणि व्हेरिएबल नसल्यामुळे जर आपण तिथे लिहिलं तर त्याची इंडेक्स आपल्याला 0 लिहावा लागेल. म्हणजे √5 × x⁻0 आणि x⁻0 ची व्हॅल्यू होतं 1, म्हणून इथे फक्त √5 आहे, म्हणून डिग्री = 0. ठीक आहे. व्हेरिएबलचा इंडेक्स 0 म्हणून डिग्री 0. सेकंड, x⁻0 यामध्ये डिग्री 0च होईल. x² सहजतेने ओळखता येते, डिग्री = 2. √2m⁻10 - 7. इथे डिग्री, हायेस्ट डिग्री किती आहे, 10 आहे. नंतर फिफ्थ, 2p - √7. इथे p हा व्हेरिएबल आहे आणि त्याची डिग्री किती आहे, 1. हायेस्ट इंडेक्स, डिग्री मीन्स हायेस्ट इंडेक्स. देन सिक्स्थ, 7y - y³ + y⁵. जरी इथे इंडेक्सचे इन्क्रीजिंग ऑर्डरनी असेल तर आपल्याला हायेस्ट इंडेक्स लिहायचा आहे. दिस इज डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 5. xyz + xy - z. इथे व्हेरिएबल्स 3 व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला जर डिग्री ओळखायची असेल तर प्रत्येक टर्मचा आपल्याला डिग्री काढावी लागेल. इथे x⁻1 y⁻1 z⁻1 and therefore the degree is 1 + 1 + 1 3. Here there are 2 terms, therefore degree is 2, and here only one term, degree is 1, therefore highest power is 3 and therefore degree is 3. Then 8th, m³ n⁻7 - 3m⁵n + mn. इथे सुद्धा 2 व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत. इथे हायेस्ट पॉवर बघा, 3 + 7 इट इज 10. इथे हायेस्ट पॉवर 5 + 1 m⁵5 into n, therefore 5 + 1 6. Here it is only 2 highest power, therefore this highest power is 10 is the degree of the polynomial. Okay, then come to question number 5. Classify the following polynomials as linear, quadratic and cubic polynomial. Linear means highest index is higher power is 1. Quadratic means 2, highest index is 2 or highest power is 2 or degree is 2, and cubic polynomial means the power is 3, that means degree is 3. Then first problem, 2x² + 3x + 1. Here degree is 2, therefore it is quadratic polynomial. Second, 5p. Here the degree of 5p, that means highest index is 1, therefore it is linear polynomial. √2y - ½, the highest power is 1, therefore degree is 1, it is linear polynomial. m³ + 7m² + 5/2m - √7, the highest power is 3,
that is degree is 3, therefore it is cubic polynomial. A square, degree is 2, therefore it is quadratic polynomial. 3r cube, the degree is 3, highest index, therefore it is cubic polynomial. It is monomial, but according to the degree it is quadratic and it is cubic polynomial. Okay, then question number 6, write the polynomial in standard form. What is meant by standard form? Standard form means we have to write the given polynomial in decreasing order of their indices. M cube plus 3 plus 5m. The highest power is 3. Then we come to power 2. Then we come to power 1. Then we come to power 0. That means constant. Here m cube. M square term is missing. And the next term is 5m. And the last term is plus 3. Therefore, standard form is m cube plus 5m plus 3. Second problem, minus 7y plus y raised to power 5 plus 3y cube minus half plus 2y raised to power 4 minus y square. There is long polynomial. The standard form is the highest index first, that is y raised to power 5. Then the term with y raised to power 4, decreasing order of their indices, 2y raised to power 4 plus 2y raised to power 4. Then the 3y cube. Then y square term minus y square. Then the term of y minus 7y and then minus half, that is constant term. This is the standard form of the given polynomial. Question number 7 बघा, राईट द पॉलिनॉमियल्स इन कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्ममध्ये आपण कसं लिहितो? सुरुवातीला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर इंडायसेस. त्यानंतर ज्या टर्म्स नसतील त्या पहिले त्यात ॲड करतो विथ 0 कोएफिशियंट. त्यानंतर ओनली वी राईट कोएफिशियंट सेपरेटेड बाय कॉमाज इन द ब्रॅकेट. ओके, हां. द फर्स्ट एक्झाम्पल इज x cube minus 2. Here x cube, that means the power is 3, therefore the decreasing order is x power 2, x power 1 and x power 0, that is here it is minus 2. Therefore index form is x cube plus 0x square. का बरं x square लिहिलेला आहे विथ कोएफिशियंट 0? कारण ही टर्म तिथे नाही आहे. प्लस 0x मायनस 2 तिथे आहेच, म्हणून x क्यूब मायनस 2 तिथे आहे. या टर्म तिथे नाहीत, म्हणून आपण कोएफिशियंट्स त्यांची 0 लिहिलेले आहे. कारण 0ने मल्टिप्लाय केलं की ही पूर्ण टर्म 0 होते, ही पूर्ण टर्म 0 होते. ओरिजिनल पॉलिनॉमियलमध्ये काहीही फरक पडत नाही. आता आपल्याला त्यांचे कोएफिशियंट फॉर्म लिहायचं आहे, म्हणजे प्रत्येक टर्मचा कोएफिशियंट लिहायचा आहे. एक्स क्यूबचा कोएफिशियंट आहे 1, म्हणून सुरुवातीला 1 घेतलं. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे 0, एक्सचा कोएफिशियंट आहे 0 आणि लास्ट टर्म आहे -2. तो ओरिजिनल कोएफिशियंट -2, म्हणजे साइन सकट इथे घ्यायचं आहे. दिस इज द कोएफिशियंट फॉर्म. Then next is 5y. Index form equal to 5y plus 0. इंडेक्स फॉर्ममध्ये जो हायेस्ट इंडेक्स असतो त्यापेक्षा कोएफिशियंट हे 1ने जास्त असतो. आता इंडेक्स फॉर्ममध्ये 5yचा इंडेक्स आहे 1, पण कोएफिशियंट फॉर्ममध्ये बघा 2 कोएफिशियंट्स आलेत, म्हणजे एक पॉवर 1चा आणि एक कॉन्स्टंट, दॅट इज
5y + 0 आपल्याला इथे ॲड करावं लागलं. कोएफिशियंटमध्ये 5 आणि 0 हे 2 आलेले आहेत. ठीक आहे. हां, त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम 2m⁴ - 3m² + 7. इथे पॉवर 4 आहे पण टर्म्स बघा 3च आहेत. किती हव्या होत्या? 5 टर्म्स हव्या होत्या. 1 इज बिगर. ठीक आहे. दॅट मीन्स इथे हायेस्ट इंडेक्स 4 आहे आणि 4 + 1 दॅट इज 5. 5 इज द कोएफिशियंट्स. ठीक आहे. इंडेक्स फॉर्ममध्ये आपण लिहू 2m⁴. क्यूबची टर्म नाही आहे म्हणून 0m³. स्क्वेअरची टर्म आहे म्हणून -3m². स्क्वेअर नंतर इंडेक्स 1ची टर्म नाही आहे म्हणून 0m प्लस कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून +7. आता कोएफिशियंट फॉर्ममध्ये बघा 2 0 -3 0 7. इथे किती कोएफिशियंट्स आले? इथे 5 कोएफिशियंट्स आले आणि इंडेक्स हायेस्ट किती आहे? डिग्री किती आहे? 4. म्हणजे डिग्री ही नंबर ऑफ कोएफिशियंट्सपेक्षा 1ने लेस आहे. दॅट इज नंबर ऑफ कोएफिशियंट्स या डिग्रीपेक्षा 1ने ग्रेटर आहे. ठीक आहे. हां, क्वेश्चन नंबर 4 -2/3 दिस इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे इथे जर व्हेरिएबल असेल तर त्याचा इंडेक्स राहील 0. इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल -2/3 किंवा -2/3 x⁻0. कोएफिशियंट फॉर्ममध्ये ही लास्ट टर्म आहे त्यामुळे -2/3 एवढंच येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. आता इथे कोएफिशियंट्स दिलेले आहेत. हे लक्षात घ्यायचं की नंबर ऑफ कोएफिशियंट्स जेवढे आहेत त्यापेक्षा हायेस्ट इंडेक्स जो राहील म्हणजे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ही 1ने लेस राहील. नंबर ऑफ कोएफिशियंट्स = 3 या स्टेप्स जर लिहिल्या प्रत्येक वेळेस तर आपल्याला सराव होतो आणि नंतर प्रॉब्लेमच्या वेळेस सॉल्व करायच्या वेळेस आपलं चुकत नाही. नंबर ऑफ कोएफिशियंट्स = 3. Therefore highest index of the variable = 3 - 1 = 2. आता इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि कोणताही कोएफिशियंट आपण कोणताही व्हेरिएबल आपण यूज करू शकतो. x घ्या, y घ्या, z घ्या, चालेल. इंडेक्स फॉर्म मी x घेतलेला आहे. इथे कोएफिशियंट म्हणजे हायेस्ट इंडेक्सचा कोएफिशियंट हा राहील, नेक्स्टचा हा राहील आणि लास्ट 3 राहील. इंडेक्स फॉर्ममध्ये 1x² + 2x + 3. आता सहसा आपण 1 हा कोएफिशियंट लिहत नाही, तो अझ्युम्ड असतोच. देअरफॉर द पॉलिनॉमियल इज x² + 2x + 3. I think you can understand this. Then second 5, 0, 0, 0 लास्ट टर्म इज -1. आता इथे कोएफिशियंट बघा किती आहे? 1 2 3 4 5. म्हणजेच हायेस्ट इंडेक्स किती राहील? 5 - 1 = 4. नंबर ऑफ कोएफिशियंट = 5. हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 5 - 1 = 4. आता इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला त्याला टाकायचं आहे. सुरुवातीला सगळे कोएफिशियंट यूज करून आपल्याला पॉलिनॉमियल लिहायची आहे आणि नंतर मग ज्यांचा कोएफिशियंट 0 आहे ती टर्म आपल्याला ओमिट करायची आहे, वगळायची आहे. बघा 5x⁴ + 0x³ + 0x² + 0x आणि लास्ट टर्म आहे -1 = 5x⁴ - 1 मधल्या ह्या ज्या टर्म्स आहेत कोएफिशियंट 0च्या त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. देन थर्ड प्रॉब्लेम -2 2 -2 2. इथे कोएफिशियंट्स आहेत 4. नंबर ऑफ कोएफिशियंट = 4. देअरफॉर हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल = 4 - 1 = 3. विद्यार्थ्यांना तुम्ही हीच स्टेप करायला विसरून जाता.
नंबर ऑफ कोएफिशियंट इक्वल टू 4 लिहिलं की हायेस्ट इंडेक्सही पटकन x टू द पॉवर 4 घेता. तसं केल्याने ते रॉंग होतं. हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इक्वल टू 4 - 1 इक्वल टू 3. आता इंडेक्स फॉर्ममध्ये लिहूया. -2x टू द पॉवर 3 प्लस 2x² -2x कारण इथे निगेटिव्ह साईन आलेलं आहे प्लस 2 इज द गिवन पॉलिनॉमियल. ओके, इथे काय केलेलं आहे आपण हायेस्ट इंडेक्स 3 घेतला आणि तसंच डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. लास्ट टर्ममध्ये व्हेरिएबलचा पॉवर 0 येतोच की म्हणजेच ती कॉन्स्टंट टर्म असते. लास्ट क्वेश्चन, राईट द ॲप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. आता इथे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. आपल्याला काही व्हेरिएबल्स दिलेले आहेत. x+7 इट इज बायनॉमियली आहे आणि काय आहे ही लिनियर पॉलिनॉमियल आहे कारण हायेस्ट इंडेक्स इज 1. x² ही क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे आणि मोनोमियलसुद्धा आहे. x³ + x² + x + 5 ही पॉलिनॉमियल आहे पण क्यूबिक आहे, क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. त्यानंतर 2x² + 5x + 10 ही क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे आणि ट्रायनॉमियलसुद्धा आहे. x³ + 9 ही बायनॉमियल आहे आणि क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. इथे 3x² + 5x ही बायनॉमियल आहे आणि ऑर्डर 2 असल्यामुळे ही क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल होईल. आता इथे यामधल्या क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स आपल्याला शोधायचे आहे. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स आर x², 2x² + 5x + 10, 3x² + 5x या 3 आहेत. त्यानंतर क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे ज्यांचा हायेस्ट इंडेक्स 3 आहे तशा x³ + x² + x + 5 अँड x³ + 9. त्यानंतर लिनियर पॉलिनॉमियल इज x+7. त्यानंतर बायनॉमियल आर x+7, x³ + 9, 3x² + 5x. ट्रायनॉमियल्स 2x² + 5x + 10 आणि मोनोमियल एकच आहे x². ओके.